बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात अनेक पात्र नागरिकांची नावं वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या यादीची निष्पक्ष फेरतपासणी करून नुकसानग्रस्तांना न्याय न मिळाल्यास मुलाबाळांसह तहसील कार्यालयात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेरडा बुद्रुक गावात नदीचं पाणी घरांमध्ये शिरलं आणि अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं। घरातील संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असून काही घरांच्या भिंतींना तडे गेल्यानं नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्नही निर्माण झालाय। मात्र नुकसानीच्या पंचनाम्यानंतर तयार करण्यात आलेल्या यादीत काही पात्र नुकसानग्रस्तांची नावं वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। विशेष म्हणजे काही नागरिकांचे पंचनामे प्रत्यक्षात झाले असतानाही त्यांची नावं अंतिम यादीत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी जळगाव जामोद तहसीलदारांना निवेदन देत वगळलेली नावं तातडीनं पंचनामा यादीत समाविष्ट करावीत, तसंच प्रत्यक्ष नुकसानग्रस्त कुटुंबांची फेरतपासणी करून त्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। पंचनाम्याची निष्पक्ष आणि पारदर्शक फेरतपासणी करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत दिली। या कालावधीत पात्र नुकसानग्रस्तांची नावं समाविष्ट करून शासनाचा लाभ न मिळाल्यास मुलाबाळांसह जळगाव जामोद तहसील कार्यालयात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।